जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा निळा घोडा. पावमे तोडा कमरी कर पटा, मिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका, बोल हंकरा सदानंदाचा येळकोट, सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. मी खरं तर तिला नंतर अंतर्महालात बोलवणार होतो. तुझी तिच्याशी ओळख करून देणार होतो. तुम्ही खरं सांगता आहात? होय, कारण त्यासाठी तुळा मांडण्याची काहीच आवश्यकता नव्हती. ती समोर आली असती तर तुला मी भेटवणारच होतो. तिच्याशी बोलून तुझ्या शंका दूर झाल्या असत्या. मला असं का वाटतं आहे की मी त्या दिवशी रागवून निघून गेले, ते चुकलं. म्हाळसा, आपल्यावर इतक्या मोठ्या प्रजेचं दायित्व आहे, त्यात सगळ्यांना सारखं वागवायला नको का? आणि सिंहासनावर असताना कसली आलीत व्यक्तिगत सुख, कसली आलीत व्यक्तिगत दुःख. तुझ्याकडे सगळे आशेने पाहत आहेत. तू त्यांच्यासाठी काहीतरी करावं अशी त्यांची अपेक्षा आहे, आणि तेही पूर्ण करावं हेही तुझे दायित्व आहे. मी काय बोलू मला कळत नाहीये. तुम्ही बोलायला लागलात की तुमचा प्रत्येक शब्द खरा वाटतो. असं वाटतं की सगळं खरं आहे. किती सोप्या आहेत गोष्टी, कुठलीच अडचण नाही, कोणतीच शंका नाही. हे तुझे प्रेम आहे म्हाळसा, आणि त्यामुळे तुला तसे वाटते. काही प्रश्नांची जर उकल होत नसेल तर त्याच्या उत्तरासाठी घाई करू नये. तुझा असा एकही प्रश्न नसेल ज्याचे उत्तर तुला मिळणार नाही. तुला सगळं कळेल. पण म्हाळसा, ह्यानंतर तुला कितीही राग आला तरी तू स्वतःला काहीही होऊ देणार नाहीस. हो, तसे वचन दे मला. मी तुम्हाला वचन देते. मी तुझ्यासाठी काहीही करेन. इकडचे जग तिकडे करेन. सगळे आकाश तारांगण पृथ्वीवर आणेन. पण तू आनंदी राहा.
अगं अशा म्या खडावा घातल्या आणि त्या चमचम करायला लागल्या ग. लय घाबरले होते म्या. आणि बा निसता माझ्याकडे बघून हसत बसला होता. पर बानू, मला एक कळ ना ग, तो खडा तुला कसा गावला आणि ह्या खडावा तुला कशा दिल्या? मला काय ठाव. पण मला सांग, खंडोबानी तुलाच बऱ्या दिल्या का खडावा? आता म्या काय सांगणार, त्यासनी वाटलं असेल म्हणून दिली असेल भेट. मी एक सांगू का? काय? मला तर वाटतं या खंडोबासनी बी तू आवडती बघ. चल ग, म्हणजे तुझं आपलं काहीतरीच असतं बघ. वय ग, तसंच हाय. नाही तर मला सांग, इतकी लोक होती राज्याभिषेकाला, अजून कोणाला दिली का त्यांनी भेट? नाही का? आपण लांबून भेटायला गेलो होतो म्हणून दिला असेल. नाही नाही नाही, आता तू काय बी म्हण, पर म्या म्हणती तेच खरं हाय बघ. उगा नाही खंडोबा लगीन सोडून तुला हत भेटाय आलं. उगा नाही त्यांनी तुला राज्याभिषेकाला गडावर बोलिवलं. उगा नाही त्यांनी तुला खडावा दिल्या. आणि उगा नाही त्यांनी तू इनलेली घोंगडी त्यांच्याजवळ ठेवली. म्हणजे खरंच का ग? खरंच त्यासनी मी आवडत असल? वय बानू, मला तर असंच वाटतंय बघ, त्यांना बी तुलाही आवडतीस. बानू, ए बानू, आजे, हाक मारलीस मला? वय बानू, मी ठरवलं हाय, तुझ्या संग काय बी बोलायचं नाही. आजे, काय ग, काय झालं? आता तू काही सांग ना, तुझी इच्छाच नाही. मग म्हणलं आपण तरी कशाला विचारा. आजे, अगं मी आता तुझ्याशी बोलणार नाही भाई. नाहीतर काय, तू कुठे सांगितलंस मला? खंडोबाने तुला खडावा दिल्या ती आज्यानं सांगितलं. अगं ते राहूनच गेलं बघ सांगायचं. ते राहिलं, खड्याचं बी राहिलं, पण राज्याभिषेकात काय काय झालं ते तरी कुठे सांगितलंस मला? अगं मी तुला समजा सांगणारच होते बघ. आणि तुला खरं सांगू का, हे जेजुरी जेजुरी म्हणत्यात ते काय उगान हाय. अगं समधीकडनं लय लोक आली होती बघ. हे मोप लोक आलती समधीकडं, गडाच्या पायथ्याशी आणि गडावर बी. नऊ लाख पायऱ्यांचा गड म्हणतात जेजुरी गडाला. पर त्यो बी चढून खंडोबाच्या दर्शनासाठी माणसंच माणसं आली. आम्ही बी गेलो, पर कुठं जावं कसं जावं तेच कळना झालं होतं बघ. पर एक ठाव होतं की खंडोबासनी भेटायचं, त्यांचं ते रूप बघायचं, त्यांचं दर्शन घ्यायचं. आणि मी एकदाच गडाच्या राजवाड्यात आलो तर समधीकडं सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार हेच ऐकू येत होतं बघ. आणि खंडोबाचं प्रदान बी तिथं होतं बघ. त्यांनी समजासनी शांत व्हायला सांगितलं. आणि आपलं महाराज बी होतं तिथं. होय का? हा, महाराजांनी तू इनलेली घोंगडी दिली का खंडोबासनी? वय वय दिली की, पण राज्याभिषेक झाल्यानंतर दिली. अन अन बानू, काय झालं ग? ये बानू, काय झालं?
काय आठवलं तुला असं? अरे बा ते आता तर राज्याभिषेकाला दुसरं महाराज नव्हतं वय. ते महाराजा संगती पूजा करत होते ते का? वय वय तेच पांढरी कापड घातली होती बघ त्यांनी. हा, त्यांचं काय? म्या त्यासनी आधी बी एकदा बघितलं आहे. आत्तापातूर मला कधी बी कुणी ह्या नावानं हाक नाही मारली. समदे मला बानूच म्हणतात. तुला बाणाई का म्हणालो याची प्रचिती तुला भविष्यात येईलच. म्हणजे तुम्हासनी ते समज सांगायचं राहूनच गेलं. तेच महाराज एकदा माझ्या स्वप्नात आले होतं बघ. काय सांगतेस तू बानू? होय बा, आपल्या अंगणातच आले होते. मी झोपले होते आत, पर त्यांची हाक माझ्या कानावर पडली. बानाई बानाई. बानाई का मारली असेल हाक त्याने ही बानूला? त्या दिवसानंतर त्या म्या कधी बी कोणाला बी बानूला ह्या नावानं हाक नाही मारू दिली. बानूच्या जन्माची गोष्ट त्यांना ठाऊक असेल होय. बा, अरे बा, काय झालं? अरे तुला काय झालं? मी एवढं सांगते आणि तुझं ध्यानच नाही बघ. कसला विचार करतोस रे एवढा? काय नाही ग. ए अरे सांग की रे. मला नाही सांगणार वय. अगं बानू काय बी नाही बघ. ते म्या विचार करत होतो की ते तुला बानाई का म्हणले असतील ते. तेच तेच मला बी समजना बघ. आणि तुला अजून एक सांगू का? काय? अरे ते मला असं बी म्हणले की ह्याच पाड्यावर माझा नवरदेव येऊन माझ्या संगत लगीन करून मला घेऊन जाईल. होय का? चांगलंय चांगलंय. बानू, त्या महाराजांनी तुला अजून काही सांगितलं का? नाही र. अरे हेच सांगितलं बघ. का? काय नाही ग. काय झालं बा? अगं ते बानाई काम. अरे बा, अरे ते मला काय बी म्हणू देत की. हाय तर म्या माझ्या बाची बानूच न. आणि म्या बानूच हाय आणि बानूच राहणार. माझ्या बान एवढ्या पिरमानं माझं नाव बानू ठेवलं आहे. आता मी आता इसरेन वय. ते नाही चालायचं. काय बा? कोणाची आहे ग माझी पोर? माणसा, तुझ्यासाठी तुझ्या आवडतं केशरचं दूध घेऊन आले आहे. लतिका, ते काही नाही काही नाही. आधी तू हे घे, मग आपण निवांत बोलू. आणि मला काहीही कारण नकोय. हं, घे. बरं. या दिवसात तूही काही खाल्लं नाहीस. आता आमच्या म्हाळसेचा चेहरा पुन्हा छान दिसायला हवा. किती काळजी घेते सगळं माझी. असं काय? घ्यायलाच हवी. अक्कांनी बाबांनी नेवासेहून इथे येण्याआधी माझ्यावर एवढं मोठं काम सोपवलेलं आहे. मी मात्र माझ्या वागण्याने तुम्हा सगळ्यांना दुखावलं. असा विचार करू नकोस. आम्ही इथे तुझी काळजी घ्यायला आहोतच. पण तू जेव्हा स्वतःची शिळा करून घेतलीस तेव्हा देवांनी म्हणजे तुझ्या ह्यांनी तुझ्यासाठी काय काय केले आहे म्हाळसा? मला सांग ना काय काय घडलं ते. श्री खंडेरायांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू नव्हतीस तर त्यांनी अन्न पाण्याला हातही लावला नाही. तासन तास शिळेसमोर बसून असायचे.
शिवा अंतर्महालात एकटेच असायचे. एका क्षणी प्रधानजी, लक्ष्मी देवी आणि सगळ्यांनाच त्यांचीही काळजी वाटायला लागली. मी तरी काय करू लतिका? आयुष्यभर केलेल्या उपासनेमुळे जी शक्ती आली होती, त्यामुळे मला जे हवे होते तेच घडले. मी स्वतःला शिक्षा केली. मला सगळ्यांपासून दूर जायचे होते. माझ्या जिवंत देहाला मी शिळेत रूपांतरित केले. ते झालं, होऊन गेलं. आता तुझा राग गेला ना? हो. आणि तू जे सांगितलंस ते मला जाणवलं. खरंच खूप प्रेम आहे त्यांचं माझ्यावर. खूप मोठ्या दिव्यातून बाहेर आले सगळे. होय देवी, परंतु इथेच सगळं थांबणार नाही. अशा अनेक घटना ह्या शिवलीलेत घडणार आहेत. त्या घटनांना आपल्याला साक्षी राहायचं आहे. प्रसंगी घटना पुढे घेऊन जायच्या आहेत. म्हाळसाचा राग आता कमी होईल. कदाचित झालाही असेल. त्यांना पटलं असेल की श्री खंडेरायांचं त्यांच्यावर अपार प्रेम आहे. खंडेरायांनीच त्यांना पुनर्जीवन दिलं आहे. आता त्यांच्या मनात कुठलाही प्रश्न नसेल, कुठलीही शंका नसेल. हो, परंतु पुन्हा शंका उपस्थित व्हायच्या आधी आपल्याला काहीतरी करायला हवं. तुमच्या मनात काय आहे? काय करूया आपण? दीपावली जवळ आली आहे. हा दिव्यांचा उत्सव आहे, तेजाचा उत्सव आहे. अंधार दूर सारून प्रकाश प्रकट होण्याचा उत्सव आहे. अहो हो, पुढे सांगताय ना? हो, सांगते. या सणानिमित्त म्हाळसा देवींच्या आई वडिलांना जेजुरीत येण्याचं निमंत्रण दिलं जावं. किंवा श्री खंडेराय आणि म्हाळसा यांना नेवासेला जाऊन या असं सुचवा. उत्तम कल्पना आहे ही. तुम्हाला कशी काय सुचली ही कल्पना? मला का नाही सुचली? पुरे, यात एवढं काही आश्चर्य करण्याजोगं नाही. हो, खरंच ह्या एका कल्पनेमुळे अनेक गोष्टी साध्य होणार आहेत. ही दीपावली सगळ्यांसाठी खूप आनंदात जाईल. श्री खंडेराय आणि म्हाळसा देवींना एकत्र वेळ मिळेल. तसंच प्रजेला वेळ देण्यासाठीही त्यांना उसंत मिळेल. खरंच तुम्हाला आवडली ही कल्पना? अहो, मला इतका आनंद झाला हे ऐकून की तुम्हाला काय भेट देऊ ह्या कल्पनेसाठी. मला काही नको, तुम्ही माझ्या बरोबर राहा एवढंच. येऊ का? या या ना. देवा, खरं तर आम्ही तुम्हालाच भेटायला येणार होतो. प्रधानजी, लक्ष्मी देवी, मलाही वाटलं तुम्हाला येऊन भेटावं. किती दिवस झाले तुम्हा दोघांकडे मला पाहायलाही नाही झालं. आता आम्ही पुरते जेजुरीकर झालो आहोत. तुम्ही काळजी करू नका. एक वेळ मी प्रधानजींकडे लक्ष देणार नाही, पण लक्ष्मी देवी, आपण इथे आहात. ह्या सर्व दैनंदिन व्यापात आपल्या दोघांना एकमेकांसाठी वेळच मिळत नसेल. परंतु दिलेलं दायित्व खूप मोठं आहे. ते विसरून कसं चालेल? मी एवढंच सांगेन की प्रधानजी, आपण लक्ष्मी देवींकडे लक्ष द्या. त्यांची काळजी घ्या. त्यांना काय हवं, काय नको ते आठवणीने पहा. चिंता नसावी देवा. देवा, आम्ही दोघं आता बोलत असताना लक्ष्मी देवींनी एक उत्तम कल्पना मांडली आहे. सांगा. कल्पना अशी आहे की दीपावली अगदी जवळ आली आहे. विवाहानंतरचा हा पहिलाच मोठा सण आहे. तेव्हा तुम्ही म्हाळसा देवींना घेऊन नेवासेला जावं.
अथवा म्हाळसा देवींच्या माता पित्यांना इथे येण्याचं निमंत्रण द्यावं, जेणेकरून म्हाळसा देवींनाही खूप बरं वाटेल. प्रधानजी, कल्पना चांगली आहे, पण त्यात एक अडचण आहे. म्हाळसेचे आई वडील जर इथे आले आणि त्यांना इथे जे काही घडलं ते कळलं तर अजून गुंतागुंत वाढेल. आपल्याच मुलीची शिळा झालेली त्यांना कळलं तर त्यांना धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. म्हाळसा देवींचे माता पिता जेव्हा इथे येतील तेव्हा मी सर्व सेवकांना तशा सूचना देऊन ठेवेन. ती चूक सेवकांकडून होणार नाही. तेव्हा आपण काळजी करू नये देवा. परंतु एक मात्र खरं आहे देवा, या निमित्ताने जेजुरीत पुन्हा एकदा सर्वत्र आनंदाचं वातावरण पसरेल. प्रधानजी, लक्ष्मी देवी, तुम्ही दोघंही सतत इथल्याच विचारत असता, त्यातच मग्न असता, तेव्हा तुमच्या दोघांसाठी माझ्याकडे शब्दच नाहीये. देवा,